महिलांच्या आर्थिक स्वावलंबनातून कुटुंबाचा सर्वांगीण विकास, दिशा लोकसंचालित साधन केंद्राच्या वार्षिक सभेत कर्तृत्ववान महिलांचा गौरव. कळवण तालुक्यातील लाड शाखीय वाणी समाज मंगल कार्यालय येथे महिला आर्थिक विकास महामंडळ नाशिक संचालित दिशा लोकसंचालित साधन केंद्राच्या वतीने वार्षिक सर्वसाधारण सभेचे उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात बचत गटांच्या माध्यमातून उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांचा प्रमाणपत्र आणि वृक्षारोप देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा जयश्री पवार उपस्थित होत्या. यावेळी मार्गदर्शन करताना त्यांनी महिलांचे आर्थिक सक्षमीकरण हे समाजाच्या प्रगतीचे महत्त्वाचे लक्षण असल्याचे सांगितले. महिलांच्या आर्थिक स्वावलंबनामुळे केवळ कुटुंबाचाच नव्हे तर संपूर्ण समाजाचा विकास घडून येतो असे त्यांनी नमूद केले. बचत गट ही केवळ बचतीची व्यवस्था नसून महिलांमध्ये आत्मविश्वास, नेतृत्व गुण, निर्णय क्षमता आणि उद्योजकता विकसित करणारी प्रभावी चळवळ असल्याचेही त्यांनी सांगितले. ग्रामीण भागातील अनेक महिलांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत शेतीपूरक व्यवसाय, दुग्ध व्यवसाय, हस्तकला, प्रक्रिया उद्योग आणि विविध स्वयंरोजगार उपक्रमाद्वारे स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. महिला आर्थिक विकास महामंडळ आणि दिशा लोकसंचालित साधन केंद्राच्या माध्यमातून महिलांना प्रशिक्षण, मार्गदर्शन, आर्थिक साक्षरता आणि व्यवसाय विकासासाठी सातत्याने मदत मिळत असल्याने रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिला बचत गट आणि महिलांचा विशेष गौरव करण्यात आला. त्यांच्या यशामागील जिद्द, परिश्रम आणि चिकाटी इतर महिलांसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगत जयश्री पवार यांनी सर्व सन्मानित महिलांचे अभिनंदन केले. यावेळी माविमचे जिल्हा समन्वयक अधिकारी उल्हास पाटील, कार्यक्रम अधिकारी युवराज उखाडे, सपना पगार, निलेश सापकर, अमन दांडे, संदेश बिलवाडकर, इंदुताई पवार यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. महिलांच्या सक्षमीकरणाचा आणि स्वावलंबनाचा संदेश देणारा हा उपक्रम उत्साहात पार पडला. गिरणा वार्ता न्यूज मुख्य संपादक चेतन हिरे सह खुशाल देवरे. मिळावं आणि शासनाकडनं काहीतरी देण्यासाठी आज या ठिकाणी आपले जिल्हा परिषदचे जे काही अधिकारी प्रतिनिधी आहेत, बँकेचे प्रतिनिधी, आज यांनी पण बऱ्यापैकी लक्ष देऊन बचत गटांना कसं प्रेरणा मिळेल याच्यासाठी काम केलेलं आहे. आताच मी बघितलं तुमचा तो लेखाजोखा वाचत होते. आता मला याच्यात कळलं नाही की लेखाजोखा याच्यात म्हणजे तुमचा कशा